नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण साहित्याची प्रयोजने लक्षात घेत असताना, अर्थातच भारतीय साहित्याची प्रयोजने लक्षात घेत असताना भरतमुनी, भामह, दंडी, वामन, विश्वनाथ आदींच्या साहित्य प्रयोजनांचा विचार लक्षात घेतला. आणि हा प्रयोजन विचार लक्षात घेत असताना त्यातून आपल्याला प्रामुख्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही प्रयोजने त्यांनी मांडल्याचे लक्षात येते. भारतीय साहित्य विचाराचा आणि त्यातल्या प्रयोजन विचाराचा भाग लक्षात घेत असताना मम्मटाचा साहित्य प्रयोजन विचार लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. मम्मटाने आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथात सर्व भारतीय साहित्य अभ्यासकांचा विचार करून आणि त्यांनी मांडलेल्या प्रयोजनाचा सार काढून आपली एक काव्यकारिका मांडली. आणि त्या काव्यकारिकेमध्ये मम्मटाने सांगितलेली सर्व प्रयोजने अंतर्भूत आहेत. तर चला मग लक्षात घेऊया आज आपण मम्मटाचा प्रयोजन विचार. मित्रांनो, पौर्वात्य साहित्य विचाराचा भाग लक्षात घेत असताना त्यातल्या प्रयोजन विचारांचा विचार करत असताना मम्मटाचा प्रयोजन विचार हा अतिशय महत्त्वाचा प्रयोजन विचार आहे. पौर्वात्य अर्थातच संस्कृत, भारतीय, प्राचीन या साहित्य अभ्यासकांनी जी साहित्याची विविध प्रयोजने सांगितली त्या सर्व प्रयोजन विचाराचा सार काढून मम्मटाने आपली एक काव्यकारिका मांडली. आणि त्या काव्यकारिकेमध्ये सर्व प्रयोजन विचार अंतर्भूत आहे. ही काव्यकारिका थोडक्यात पुढील प्रमाणे: काव्यम यशस्से अर्थकृते व्यवहारविदे शिवेतर क्षतये सद्यपर निर्वत्तये कांता संमिततयो उपदेश युजे. ही काव्यकारिका आचार्य मम्मटाच्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथातील ह्या काव्यकारिकेमध्ये यशस्य म्हणजे यश प्राप्ती, अर्थकृते म्हणजे अर्थप्राप्ती, व्यवहार विदे म्हणजे व्यवहाराचं ज्ञान, शिवेतर क्षतये, शिव म्हणजे पवित्र, शिवेतर म्हणजे पवित्राशिवाय म्हणजे पवित्राशिवाय इतर अपवित्र, त्याचा क्षत करणारं म्हणजे नायनाट करणारं, अर्थातच जे अपवित्र अशुभ आहे त्या अशुभाचं निवारण करणारं, सद्य पर निर्वत्तये म्हणजे आनंद प्राप्त करून देणारं, आणि कांता संमिततयो उपदेश युजे अर्थातच इथे पत्नीसारखा उपदेश, अशी 6 प्रयोजने मम्मटाने या काव्यकारिकेमध्ये सांगितलेली आहेत. त्यातील 3 प्रयोजने ही लेखकगत आहेत. म्हणजे लेखक लिहितो तर का लिहितो, लिहिण्यापाठीमागचं त्याचं प्रयोजन काय आहे, या अनुषंगाने विचार करत असताना मम्मटाने आपली जी काव्यकारिका मांडली आणि आपला जो प्रयोजन विचार मांडला त्या प्रयोजन विचारामध्ये यश प्राप्ती, अर्थप्राप्ती, अशुभ निवारण ही प्रयोजने लेखकगत आहेत. तर बाकीची जी 3 आहेत व्यवहार, ज्ञान, उपदेश आणि आनंद ही प्रयोजने वाचकगत आहेत. म्हणजे वाचक वाचतो तर का वाचतो, त्याच्या वाचण्यापाठीमागचं प्रयोजन काय. आज आपण प्रामुख्याने लेखकगत प्रयोजनावर प्रकाश टाकणार आहोत. लेखकगत प्रयोजनामध्ये यश प्राप्ती हे एक मम्मटाने सांगितलेलं प्रयोजन आहे. आयुष्यात यश मिळावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं, तशी ती प्रत्येक माणसाची इच्छा असते. स्वाभाविकपणे तशी ती लेखकाचीही असते. लेखकालाही वाटतं की आपल्याला आयुष्यात यश मिळावं, म्हणून लेखक
यश प्राप्तीसाठी साहित्य लिहितो असे एक प्रयोजन सांगितले जाते आणि मम्मटाची हीच भूमिका होती. पण संपूर्ण लेखकांनी केवळ यश प्राप्तीसाठीच साहित्य लिहिलं असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण संत ज्ञानेश्वर तुकारामादींनी यश प्राप्तीसाठी साहित्य लिहिलं असं म्हणता येत नाही. असे कितीतरी लेखक कलावंत आहेत, त्यांच्या अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी याप्रमाणे साहित्याचा आविष्कार करतात. मग यश प्राप्तीसाठी लिहिलं असं कसं म्हणता येईल? जसं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी यश प्राप्तीसाठी साहित्य लिहिलं नाही, तसंच पाश्चात्य साहित्य विचारामध्ये गटे नावाचा थोर साहित्यिक होऊन गेला, शेक्सपियर नावाचे थोर साहित्यिक होऊन गेले. यांनी केवळ यश प्राप्तीसाठी साहित्य लिहिलं असं आपल्याला म्हणता येत नाही. कलावंत लिहितो व त्याला यश मिळतं. म्हणून लेखक यश प्राप्तीसाठी लिहितो असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तरीही मम्मटाने आपल्या काव्यकारिकेमध्ये यश प्राप्ती या प्रयोजनाचा समावेश केलेला आहे, म्हणून तो प्रयोजन विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. मित्रांनो, यश प्राप्तीनंतर आणखी एक महत्त्वाचं प्रयोजन मम्मटाने मांडलं, ते म्हणजे अर्थप्राप्ती. लेखक अर्थ म्हणजे पैसा मिळविण्यासाठी साहित्य लिहितो अशी भूमिका त्यांनी मांडली आणि या दृष्टिकोनातून त्यांनी काही दाखलेही दिलेले आहेत. राजा हर्षापासून श्रावधिकांना धनलाभ झाला किंवा त्यांच्या दाखल्याशिवाय अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येतील. प्राचीन काळी कलाप्रेमी जे राजे होते ते कलावंतांना राजाश्रय देत असत. म्हणजे कलावंताला हा राजाश्रय का मिळायचा? तर त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यामुळे, त्यांनी निर्माण केलेल्या कवितेमुळे राजाश्रय मिळायचा. अर्थातच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा, त्यांना अर्थप्राप्ती व्हायची. म्हणजे मम्मटाने दिलेले दाखले किंवा आपण पुढची जी काही उदाहरणं लक्षात घेतो यावरून मम्मटाचा हा प्रयोजन विचार कधी कधी आपल्याला खराही वाटायला लागतो. त्याचबरोबर मराठी शाहीर आहेत, बखरकार आहेत, यांनाही पुढे राजाश्रय मिळालेला दिसतो. किंवा मराठी साहित्यामध्ये कादंबरीच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली ते म्हणजे नासी फडके यांनी जवळपास मराठी साहित्यामध्ये 71 कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी दौलत नावाची एक त्यांची कादंबरी, आणि दौलत कादंबरीच्या विक्रीतून एवढा अमाप पैसा नासी फडके यांना मिळाला की त्या आलेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी पुणे येथे दौलत नावाचा बंगला बांधला. अर्थातच नासी फडकेंना ही अर्थप्राप्ती झाली ती त्या दौलत कादंबरीच्या लेखनामुळे झाली. मम्मटाने दिलेले काही दाखले किंवा आपण पुढे साहित्यामध्ये लक्षात आलेली काही दाखले लक्षात घेतली, या सर्व दाखल्यांचा विचार जरी केला तर सर्वच लेखक अर्थप्राप्तीसाठी, द्रव्यप्राप्तीसाठी लिहितात असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण प्राचीन काळी कवी नरेंद्राने ज्यावेळी राजाने काव्य मागितलं त्यावेळी त्या काव्याला देण्यास नकार दिला आणि त्यांनी राजाला सांगितलं, ना राजे हो, आमुची या कवी कुळा बोलू लागेल. तिथे सोन्याच्या मोहरा देण्याचं राजाने घोषित केलं होतं, तरीही सोन्याच्या मोहऱ्याचा मोह न ठेवता ना राजे हो, आमुची या कवी कुळा बोलू लागेल असं म्हणून काव्य देण्यास विरोध करणारे कवी नरेंद्र होते. म्हणून अर्थप्राप्तीसाठी लेखक लिहितो असंही आपल्याला म्हणता येत नाही. किंवा संत तुकारामांनी सोने रुपे आम्हा मृत्तिके समान असं म्हटलेलं आहे. अर्थातच खरे प्रतिभावंत हे पैशाच्या पाठीमागे लागत नाहीत, त्यांच्या हातून आपोआप साहित्यकृती लिहिली जाते. आणि आजच्या काळात तर लेखकाला स्वतःचे पैसे खर्च करून आपल्या साहित्यकृती प्रकाशित कराव्या लागतात.
तेव्हा कुठे त्यांची साहित्यकृती प्रकाशित होते. म्हणून आजच्या काळात तरी हे प्रयोजन लागू पडत नाही असं आपल्याला म्हणता येतं. मम्मटाने जी काव्यकारिका मांडलेली होती त्या काव्यकारिकेमधील आणखी एक महत्त्वाचं प्रयोजन अशुभ निवारण. मगाशी मी काव्यकारिकेचं विश्लेषण करताना असं म्हटलं होतं, शिवेतर शिव म्हणजे पवित्र आणि इतर म्हणजे जे पवित्र नाहीत ते अशुभ. क्षत म्हणजे नाहीस करणे, म्हणजे जे अपवित्र आहे, अशुभ आहे, त्याचं क्षत करणे, त्याचं निवारण करणे हे एक साहित्य लेखनापाठीमागचं प्रयोजन असल्याचं आचार्य मम्मट मानतात. आणि अशुभ निवारणासाठी काही साहित्यिकांनी साहित्य लिहिलं याची काही दाखलेही आचार्य मम्मटांनी दिलेले आहेत. जगन्नाथ पंडित नावाचे एक प्राचीन पंडित होते. त्यांनी एका यवनीसोबत विवाह केला, प्रेमविवाह. त्यामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत टाकले. अशा वेळी त्या नैराश्यपूर्ण अवस्थेमध्ये त्यांनी गंगेच्या काठी जाऊन गंगा लहरी नावाचा ग्रंथ लिहिला. ज्यावेळी ते ग्रंथ लिहायला सुरुवात केले त्यावेळी पाण्याची पातळी त्यांच्यापासून 52 पायऱ्या लांब होती. एक एक श्लोक रचायला लागल्यानंतर गंगेचं पाणी एक एक पायरीनं वर येत गेलं आणि 52 श्लोक झाल्यानंतर गंगेच्या पाण्यानं यवनीसह जगन्नाथ पंडितांना पवित्र करून घेतलं असा दाखला मम्मटांनी दिलेला आहे. किंवा कवी मयूर नावाचे हे एक कवी आहेत. त्यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांनी सूर्यशतक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांचा कुष्ठरोग बरा झाला. म्हणजे त्यांच्या जीवनातील अशुभाचं निवारण झालं. मयूराप्रमाणेच कृष्ण दयार्णव नावाच्या कवीलाही कुष्ठरोग झाला होता आणि त्यांनी हरिवर्धा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांचा सुद्धा कुष्ठरोग बरा झाला. कवी बिल्लन यांना एका गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा झाली होती. तो सुद्धा शृंगाराचा गुन्हा होता. त्यांना फासाकडे घेऊन जाण्यात येत होतं. पण त्याच वेळी त्यांनी शृंगार प्रचूर नावाचं काव्य लिहिलं फासाकडे घेऊन जाण्यापूर्वी. आणि शृंगार प्रचूर काव्य लिहिलं आणि त्यांची फाशीची शिक्षा माफ झाली. असे काही प्राचीन दाखले आचार्य मम्मटांनी अशुभ निवारण या प्रयोजनाच्या संदर्भात दिलेली आहेत. जरी मम्मटांनी साहित्याच्या प्रयोजनात अशुभ निवारण या प्रयोजनाचा अंतर्भाव केला असला आणि त्यांनी काही दाखले दिलेले असले तरी त्या दाखल्यांचा विचार करता तो एक योगायोग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आजच्या विज्ञान युगात अशुभ निवारण हे प्रयोजन तर हास्यास्पद वाटते. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मम्मटाचा प्रयोजन विचार लक्षात घेत असताना जी लेखकगत 3 प्रयोजने आहेत ती लक्षात घेतली. वाचकगत महत्त्वाची 3 प्रयोजने हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.